ओम साईराम मैत्रिणींनो, घे बरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, हा मी 32 छातीच्या मापाचा 4 टक्स ब्लाऊज कटिंग केलेला आहे। याची कटिंगचा पूर्ण व्हिडिओ जो आहे तो मी आता आपल्या चॅनलवरती तुम्हाला पुढे दाखवणार आहे। याची स्टिचिंग मी दाखवलेली नाही आहे, परंतु याचा फायनल लुक कसा आहे हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी पहा हा व्हिडिओ थोडासा शूट केलेला आहे। पहा, याला आय हुक अजून करायचे आपले बाकी आहेत। अशा पद्धतीचा हा रेडी झालेला आहे। याची पूर्ण कटिंग जी आहे ती आपण आता पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला बिलकुल विसरायचं नाही आहे। हे पहा, किती सुंदर पद्धतीने असा आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे। त्याची पूर्ण कटिंग जी आहे, बाई कटिंग सुद्धा मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे मैत्रिणींनो। हे पहा, किती सुंदर असं याला पफ आलेला आहे। 32 छातीच्या मापाचा हा ब्लाऊज आहे। फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे। तुम्हाला जर हवं असेल तर याचेही मी स्टिचिंगचा व्हिडिओ नक्कीच लवकर अपलोड करेल। चला पाहूया आता आपण या ब्लाऊजची जी तयार उंची जी आहे ती आपल्याला 13.5 इंच घ्यायची आहे। हे पाहता खालच्या साईडने पहिले आपण कपडा जो आहे तो सरळ करून घेणार आहोत व्यवस्थित असं, कारण हे पहा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे, साधा पीस असतो त्या पद्धतीचा आहे। नवीन कस्टमर आहेत, त्यांना ट्रायल म्हणून एक ब्लाऊज शिवून द्यायचा होता, त्यामुळे पहा आपण साधा पीस त्यांच्याकडनं घेतलेला आहे। मी डायरेक्ट कोणाचा फॅन्सी ब्लाऊज पटकन फर्स्ट टाइम कधी स्टिच करत नाही। पहा, सिंपल ब्लाऊज घेते, अस्तरचा घेते कधी कधी, परंतु साधा घेते। तर ते फर्स्ट टाइम आलेले आहेत, आता त्यांचा हा ब्लाऊज आपण स्टिच करणार आहोत। पहा, हे पहा 13.5 इंच जी उंची हवी आहे त्यामध्ये आपण काय केलेलं आहे, 1 इंच जे आहे ते ॲड करून घेतलेलं आहे उंचीमध्ये। जे खाली आणि वरच्या बाजूनी दोन्ही बाजूनी अर्धा इंच जे आहे ते आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे। त्यानंतर 5 इंच जे आहे ते याचा आपण शोल्डर घेतलेला आहे आणि 5.5 इंचावरती आपल्याला याचा मुंडा घ्यायचा आहे। या पद्धतीचंच तुम्ही माप घ्यायचं आहे, कमी जास्त घ्यायचं नाही आहे। एवढ्याच मापामध्ये तुम्ही ब्लाऊज स्टिच करून पहा, एवढा सुंदर बसणार आहे। 32चा चौथा भाग येतो 8 प्लस आपण 1.5 इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं 9.5 इंचावरती आपण इथे मार्क करून घेतलेलं आहे। त्याच पद्धतीने आपल्याला कमरेच्या बाजूनेही 9.5 इंचावरती मार्किंग करायची आहे। 28 छातीच्या मापाचा हा ब्लाऊज आहे। अर्धा इंच ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा होणार आहे, पण ते ज्यावेळेस तुम्ही फिटिंग कराल त्यावेळेस तुम्हाला ते कट करायचं आहे, कारण प्रत्येक कस्टमरची साईज एक सेम नसते, फक्त चेस्टच्या नुसार आपण ब्लाऊज जे आहे ते कटिंग करत असतो। ते पहा, आता इकडे आपल्याला मुंडा खोली जी आहे ती याची 1.25 इंचावरती द्यायची आहे, कारण ह्याचा नेक जो आहे तो डीप आहे, त्यामुळे आपण 1.25 इंचावरती ह्याला मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे। याच पद्धतीने सेम आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवला आहे, हाच ब्लाऊज मी तुम्हाला स्टिचिंग स्टार्टिंगला दाखवलेला आहे। काही ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही, पण एकदम मस्त असा छान ब्लाऊज बसणार आहे। आता 2 इंच जी आहे ती आपल्याला यासाठी गळा रुंदी घ्यायची आहे, कारण डीप नेक आहे त्यामुळे आपण 2 इंचावरती गळा रुंदी घेणार आहोत। मुंड्याची फिटिंग जी आहे ती आपली येणार आहे 7.25 इंचावरती। मी ते तुम्हाला दाखवायला विसरलेली आहे। 7.25 इंचावरती मुंडा फिटिंग घ्यायची आपल्याला। आता खालच्या बाजूने गळ्याची तयार पट्टी जी आहे ती त्यांना 3.5 हवी आहे, आपण घेतली 4 इंच। अर्धा इंच कमरेच्या साईडने आपण पट्टी लावू त्यामध्ये जाणार आहे। वरच्या बाजूने आपण 2 इंचावरती इथे पहा गळा रुंदी घेतली होती, त्याच पद्धतीने खालच्या बाजूने आपण इथे घेतलेली आहे 2.25 इंचावरती। 1.25 इंच थोडंसं अर्धा ते 1.25 इंच वाढवून घ्यायचं, कस्टमरची चॉईस आहे, त्यांना थोडंसं डीप हवा होता त्यामुळे इकडे मी 1.25 इंच वाढवलेलं आहे। अशा पद्धतीने पहा आपण याला गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे। व्यवस्थित अशी पूर्ण इथपर्यंत आपली ड्राफ्टिंग जी आहे ती झालेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, कमरेच्या बाजूला जिथे आपण फिटिंग करतो फिटिंगच्या साईडला इकडे आपल्याला अर्धा इंच वरच्या बाजूला यायचं आहे। त्याआधी आपण पाहूया टक्स किती पॉईंटवरती घ्यायचा आहे। इकडे 4.25 किंवा 4 इंचावरती, जास्तच कंबर छोटी असेल तर तुम्ही 4.25 वरती द्यायचं आहे। 28 आहे तर ठीक नॉर्मल आहे, इकडे आपण 4 इंचावरती दिला तरीही चालणार आहे। शक्यतो 4 इंचावरती टक्स द्यायचा, जेणेकरून काही प्रॉब्लेम तर येत नाही आपला, कारण हा मिडल पा आपल्या शोल्डरपासून बरोबर मिडल सेंटरला आलेला आहे। आणि याची तयार उंची जी आहे तीही आपण 3.5 इंच येणार आहे, 4 इंच घेतलेली आहे। प्रत्येक ब्लाऊजमध्ये जसं डीप नेकमध्ये दाखवते सेम त्याच पद्धतीचं मार्किंग आहे। आता इकडे काय करायचं आहे, आपल्याला शोल्डरचा उतार जो आहे तो अर्धा इंचावरती देऊन घ्यायचा आहे। कंपल्सरी या पद्धतीने तुम्ही कटिंग करायचं आहे, उतार नक्की द्यायचा आहे गळ्याच्या साईडने। या पद्धतीने जर ब्लाऊज कटिंग केलं तर कधीही तुमचं ब्लाऊज उतरणार नाही आहे। पहा, ज्यावेळेस पायपिंग केली जाते त्यावेळेस अजून थोडासा अर्धा इंच जो आहे तो ब्लाऊज अजून खेचला जातो आपला, परंतु ज्यावेळेस आपण कटिंग करतो डायरेक्ट ब्लाऊज पीसावरती त्यावेळेस अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे। आपली 28 ते 48 छातीच्या मापाच्या ब्लाऊजची कटिंग जी आहे कटोरीची, ती पण सिरीज आपली या चॅनलवरती चालू आहे, परंतु त्याला हवा तेवढा मला रिस्पॉन्स तुमचा मिळत नाही आहे, त्यामुळे पहा मी अधूनमधून दुसरे व्हिडिओ टाकत आहे। मी विचार केलेला 28 ते 48 पर्यंत नॉनस्टॉप मी
प्रत्येक ब्लाऊजची कटिंग टाकणार आहे, परंतु हवं तेवढं तुम्ही बघत नाही आहेत. काय प्रॉब्लेम आहे मला काही समजत नाही आहे. एवढं मनापासून सविस्तरपणे मी तुम्हाला एकदम छोट्यातल्या छोट्या गोष्टी एकदम एक्सप्लेन करते त्यामध्ये, परंतु हवा तेवढा रिस्पॉन्स मला त्यामध्ये भेटत नाही आहे. पहा आता मला जसं ॲडजस्ट होईल त्याच हिशोबाने मी आता व्हिडिओ टाकणार आहे. त्यानंतर आता आपण एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केलं, साईडचं पूर्ण कटिंग करून घेतलं. आता आपल्याला गळ्याची कटिंग करायची आहे. तर गळ्याची कटिंग करताना पहा 2 पॉईंट एवढं अंतर कधीही आपण गळ्याच्या बाजूने सोडायचं. जिथे आपण मार्किंग केलं त्यापेक्षा 2 पॉईंट एवढं अंतर सोडायचं असते. तिथे कशासाठी सोडायचे ते आपल्याला तिथे आपण ज्यावेळेस पायपिंगची पट्टी जॉईंट करू त्यावेळेस आपल्याला ते हवं असते. त्यामुळे पहा मी ते तेवढं माप सोडलेलं आहे. त्यानंतर पहा आता ओपन साईड जी आहे ते आपल्या बाजूला घेऊन इथे व्यवस्थित असं उंचीमध्ये आपण इथे 1 इंच जे आहे ते वाढवून घेतलेलं आहे. आता इथे मी मेन पॉईंट तुम्हाला सांगत आहे, 1 इंच इकडे मी वाढवलेला आहे, परंतु हा अस्तरचा ब्लाऊज नाही आहे, हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे. त्यावेळेस आपण डबल फोल्ड पट्टी कट करतो, त्यामुळे आपल्याला इकडे अर्धा इंच अंतर घ्यायचं आहे. मी नॉर्मल कटिंगसाठी तुम्हाला दाखवते आहे. 1 इंच जेव्हा अस्तरचं ब्लाऊज आपण स्टिच करतो त्यावेळेस 1 इंच कंपल्सरी घ्यायचं आहे, परंतु इथे अस्तरचं ब्लाऊज जर आपण नाही स्टिच करत असणार त्यावेळेस तुम्ही डबल फोल्ड ज्यावेळेस आपण योगपट्टी घेतो त्यावेळेस आपल्याला अर्धाच इंच वाढवायचं आहे, कारण खालच्या बाजूने कमरेच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच जी स्टिचिंग मार्जिन जाते ती ह्याच्यामध्ये जात नाही आहे. हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी कटिंग केलं होतं, परंतु ज्यावेळेस स्टिच करायचे होते त्यावेळेस मी डबल फोल्डेड दुसरी योगपट्टी काढली होती. हे फक्त मी तुम्हाला कटिंगची साईज दाखवण्यासाठी अशा पद्धतीने इथे योगपट्टी काढलेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर अर्धा इंच जे आहे ते आयुगपट्टीसाठी आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे. तर इथेही समोर आपण उंची बरोबर जी आहे ती आपली 13.5 इंच जी तयार होती ती पहा आपल्याला इकडे किती घ्यायची, आपण 1 इंच वाढवलेलं आहे, त्यामुळे 15.5 इंचावरती घ्यायची आहे. व्यवस्थित 15.5 इंचावरती बरोबर मी असं मार्क करून घेतलेलं आहे. लक्षपूर्वक पाहायचं आहे. या पद्धतीचा मुंडा आणि शोल्डर तुम्ही घ्याल, या पद्धतीने जर कटिंग कराल तर कसलाच तुमचा ब्लाऊज कधीच बिघडणार नाही आहे, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. हे पहा आता जिथे आपण अर्धा इंच सोडलेलं आहे त्याच्या पुढे आपल्याला 5 इंच मार्किंग घ्यायची आहे, किंवा पूर्ण अर्धा इंच जर तुम्ही सोडलं असेल तर 5.5 इंचावरती इथे तुम्हाला मार्किंग करून घ्यायचे. लक्षात ठेवा, अर्धा इंच जे आहे ते आयुगपट्टीसाठी आपण इथे वाढवलेलं आहे. आयुगपट्टीचं सोडून मार्किंग करत असाल तर 5 इंचावर करा, आयुगपट्टीचं मार्किंग घेऊन जर करत असाल तर 5.5 इंचावरती करा. आणि अशा पद्धतीने पहा यालाही आपण मुंडाचा उतार जो आहे तो 5.5 इंचावरती देऊन घेतला. त्यानंतर जसं आपण 8.5 इंचावरती मार्किंग बॅक साईडला जसं आपण 9.5 इंचावरती मार्किंग केली, सेम त्याच पद्धतीने इथे आपण 9.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे. आणि व्यवस्थित असे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे. त्या पद्धतीने तुम्ही नक्की कटिंग करून पहा, एकदम सुंदर असा तुमचा ब्लाऊज बसणार आहे. पहा इथे आता आपल्याला काय करायचं आहे, 1.25 इंचावरती घ्यायचं आहे. 1.25 इंचावरती बॅक साईडला घेतलं होतं, तर 1.25 इंचावरती फ्रंट साईडला घ्यायचं आहे. म्हणजे अर्धा इंच जे आहे ते आपल्याला बॅकपेक्षा फ्रंटचा मुंडा जो आहे तो कमी करून घ्यायचा आहे. नाही समजलं तर डायरेक्ट अर्धा इंच कमी करून टाकायचा. अशा पद्धतीने फ्रेंच कर्वच्या साहाय्याने पहा व्यवस्थित असं आपल्याला समोरच्या मुंड्याचा जो आहे तो आकार देऊन घ्यायचा आहे. दाखवल्याप्रमाणे पहा कुठेही ब्लाऊजमध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही. थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे, त्यानंतर ब्लाऊज खूप सुंदर येणार आहे. जसा बॅकला आपण गळ्याच्या साईडने नेकचा उतार दिला होता सेम त्याच पद्धतीने आपण इथेही देऊन घेतला. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत जा मैत्रिणींनो, त्याशिवाय काही समजणार नाही आहे. खूप मनापासून शिकवते मी तुम्हाला, परंतु हवा तो रिस्पॉन्स तुमच्याकडनं मला का मिळत नाही मला तेच काय समजायला मार्ग नाही आहे सध्या. हे पहा आता इकडे आपण काय केलेलं आहे, जिथे उतार दिला आहे त्यापासून खाली आपण बरोबर जे आहे ते अंतर आपलं 5.5 इंच आपल्याला गळा रेडी हवा आहे, तर आपण 6 इंचावरती घेतलेला आहे. जिथे उतार दिला आहे तिथून घेतलेला आहे, कारण आपला गळा छोटा होऊ शकतो. 1/2 इंच जरी अंतर असलं तरी 1/2 इंचही गळा छोटा होऊ शकतो, त्यामुळे आधी मी उतार देऊन घेतला, त्यानंतर मार्क करून घेतलं. आता गळ्याची जी रुंदी आहे ती वरच्या विड्थ जी घेतली आपण, रुंदी जी घेतली त्यापेक्षा आपण खालच्या बाजूने गळ्याची रुंदी जी आहे ती अर्धा इंचाने वाढवून घेतलेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. थोडासा खालच्या बाजूने गळा रुंद करायचा, जेणेकरून घालताना ताणल्यासारखा होत नाही. पहा सुंदर फिनिशिंगमध्ये असं बसतो. आता ह्याचं पहा 3 इंच जे आहे ते आपल्याला पट्टी इथे जी आहे ती कट करून घ्यायची आहे, कारण तयार ज्या वेळेस होईल त्यावेळेस ती 2 इंचाची होणार आहे. अर्धा इंच वरच्या साईडला शिलाई मार्जिनमध्ये जाणार, खालच्या साईडने अर्धा इंच जाणार आहे. इथे मी काही चेंजेस केलेलं आहे मी स्वतः ह्या ब्लाऊजमध्ये, ते मी तुम्हाला आधीच एक्सप्लेन केलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं 3 इंचावरती मार्क बरोबर सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर पहा इकडे वरच्या बाजूला आपल्याला 1.25 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. तुम्हाला जास्त योगपट्टी मोठी हवी असेल तर तुम्ही 1 इंचावरती करू शकता, पण 1.25 इंचावरती बरोबर आहे. त्यानंतर फ्रेंच कर्वच्या साहाय्याने व्यवस्थित असं पहा आपण याला योगपट्टीचा जो शेप आहे तो देऊन घेतलेला आहे.
अशा पद्धतीने इथपर्यंत मार्किंग झाली। आता आपल्याला काय करायचं आहे, मेन ह्याच्यामध्ये जे आहे ते आता आपल्याला टक्सचं मार्क करून घ्यायचं आहे। आता टक्सची विड्थ किती घ्यायची आपल्याला, इकडे 3.5 इंचापर्यंत घेतली तरी चालेल, कारण हे 32 साईजचं आहे। 3.25 किंवा 3.5 अशा हिशोबाने घ्यायचं आहे। कमर साईज जास्त असेल तुमची तर त्यावेळेस तुम्ही 3.5 घ्यायची, आणि जर कमरेची साईड छोटीच असेल त्यावेळेस 3.25 घ्यायची आहे। इकडे आपण 3.25 वरतीच घेतलेलं आहे। त्यानंतर काय केलं आपण, इकडे पहा आता व्यवस्थित असं जिथे पॉईंट देऊन घेतला त्याच्या दोन्ही बाजूने 1-1 इंच अंतरावरती बरोबर असं रुंदी देऊन घेतलेले आहे। 1.25 इंचावरती दिली तरी चालणार आहे, पण 1 इंचावरती देऊन घेतलेले आहे। त्यांची चेस्ट थोडीशी मला कस्टमर बघितलं तेव्हा मला असं वाटलं थोडी आहे हेवी चेस्ट, त्यामुळे मी 1 इंच रुंदी घेतलेली आहे। जर खूपच कमी असेल एकदमच तर त्यावेळेस तुम्ही 1.25 इंचावरती घेतली तरी चालणार आहे। आणि त्याची उंची जी आहे ते आपण 2 इंच घेतलेली आहे टक्सची उंची। त्यानंतर आता ह्याचा आयहुकच्या साईडने सेंटर काढून घेतला, 2.5 इंचावरती बरोबर सरळ रेषेमध्ये पुढच्या बाजूला आपण इथे मार्क करून घेतलं, आणि बरोबर इथे पहा असं व्यवस्थित असं 1/2 इंच जे कवर होईल अशा हिशोबाने टक्स देऊन घेतला। त्यानंतर इकडे आपण 1.5 इंच वरच्या बाजूने मार्किंग करून घेतली। 1.25 इंचावरती बरोबर असं आपण 4 पॉईंट देऊन घेतले मुंड्यापासून। इकडे पहा आतल्या बाजूलाही इकडे आपण 1.25 इंचावरतीच बरोबर असं चारही बाजूने मार्क करून घेतलेलं आहे दाखवल्याप्रमाणेच। 2 इंच जसं इथे वाढवलं सेम त्याच पद्धतीने पुढे 2 इंच वाढवलेलं आहे। वरच्या बाजूने इथे पहा आपण 1 इंच टक्स पॉईंटसाठी वाढवून घेतलेलं आहे। पहा थोडं एक्स्ट्रा झालं तर नंतर स्टिच आपण फिटिंग करतो त्यावेळेस कट करून टाकायचं, पण घेताना थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं, नवीन शिकणाऱ्यांसाठी खास करून। आता हे पहा एवढं अंतर, एवढं अंतर इथे आहे सेम त्याच पद्धतीचं अंतर ह्याही बाजूला यायला पाहिजे, अशा पद्धतीने मार्क करून घेतलं। त्यानंतर फ्रेंच कर्वच्या साहाय्याने इकडे पहा आपण असं व्यवस्थित शेप देऊन घेतलेला आहे, जेणेकरून ब्लाऊज घातल्यानंतर एकदम सुंदर आणि एकदम मस्त असा बसतो आपला। आता त्यानंतर पहा आता आपल्याला काय करायचं, डायरेक्ट आता याची कटिंग करून घ्यायची आहे। पुढे स्लीवची कटिंग ही मी दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। कोणते कोणते पॉईंट्स कट केलेले आहेत हेही लक्षात ठेवायचं आहे। योगपट्टी मी वाढवलेली आहे हे आठवणीत ठेवा तुम्ही। मी म्हणजे ह्याच्यामध्ये योगपट्टी जी आहे ती चेंज केलेली आहे हीच मी वापरलेली नाही आहे। ही फक्त तुम्ही जर अस्तरचं ब्लाऊज शिवत असेल तर त्यावेळेस तुम्हाला हीच वापरून घ्यायची आहे। पहा आता इथे 1/2 इंच जे बॅक साईडला फिटिंगच्या साईडला आपण जे कमी केलेलं होतं बॅक साईडसाठी, त्याच पद्धतीने इकडेही आपल्याला 1/2 इंच जे आहे ते कमी करून घ्यायचं आहे। ते मी दाखवायला विसरलेली आहे, नक्की कमी करून घ्यायचं आहे तुम्हाला। त्यानंतर पहा आता इकडे काय करायचं, 2 पॉईंट एवढं अंतर सोडून द्यायचं आहे, जे की मी आधी तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि त्यानंतर कट करायचे। कारण आपण ज्यावेळेस पायपिंग जोडू त्यावेळेस आपल्या गळ्याच्या साईडला जास्त व्हायला नको, म्हणजे कमी आपली जी पट्टी आहे ती कमी यायला नको आहे, त्यामुळे आपण अशा पद्धतीने करून घेतले। पहा आता 2 इंचचा टक्स टाकून घेतल्यानंतर योगपट्टी जी आहे ती एकदम फिनिशिंगमध्ये बसणार आहे। खूप सुंदर असं ब्लाऊज हा तयार झाला होता। पहा ज्या पद्धतीने मी मार्किंग केले सेम त्याच पद्धतीने करायची आहे, आणि त्याच पद्धतीने स्टिच पण करायचं आहे। आता यांची बाईची तयार उंची जी आहे ती 3.5 इंच आहे, त्यामुळे पहा इथे आपल्याला आता 8 इंच जर आपली चेस्ट आहे तर आपण 8.5 इंचावरती रुंदी देऊन घेतली। त्यानंतर उंची जी आहे त्यामध्ये आपल्याला फोल्ड करायचं होतं, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा लागणार होतं इकडे। तर 3.5 इंच रेडी आहे तर आपण घेतलेले आहे 5 इंच, कारण हा अस्तरचा ब्लाऊज नाही आहे, त्यामुळे बॉटमच्या साईडला आपल्याला फोल्डिंगसाठी 1 इंच आणि वरच्या बाजूने जोडण्यासाठी 1/2 इंच अशा पद्धतीने आपण मार्क करून घेतले आहे। पहा अशा पद्धतीने इथे 1 इंच जे आहे ते आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला पूर्ण जी लेंथ आहे त्यामध्ये 2.5 इंचावरती उतार देऊन घ्यायचा आहे। 1.5 इंच जे आहे ते आपण बरोबर फिटिंगच्या साईडला येणार आहोत, आणि अशा पद्धतीने पहा व्यवस्थित असा बाईचा जो आकार आहे तो आपण यामध्ये देऊन घेतलेला आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशा पद्धतीने बाई मार्किंग करायची आहे। स्लीव्ज कटिंगविषयी प्रत्येक साईजच्या आणि लांब शॉर्ट मीडियम प्रत्येक साईजची कटिंग जी आहे स्लीवची ती आपल्या चॅनलवरती त्यांचे व्हिडिओ अपलोड आहेत, नक्की जाऊन एक वेळा व्हिजिट करा। जर काही अडचण आली तर नक्की कमेंट करून विचारायला विसरू नका। हे पहा आता अशा पद्धतीने आपली स्लीव्ज कटिंग झाली। आता आपण याला समोरचा आकार देऊन घेणार आहोत। 1 इंचापर्यंत सरळ सोडून द्यायचं, आणि त्यानंतर हलक्या हाताने व्यवस्थित असं बघा क्रॉसमध्ये याला आकार देऊन घ्यायचा आहे। झाली अशा पद्धतीने आपली ही स्लीवची कटिंग। खूप सिंपल अशी एकदम सोपी मेथड मी तुम्हाला सांगितलेली आहे। असं फोल्ड केल्यानंतर वरती जेव्हा जॉईन करू त्यावेळेस ह्याचं अंतर जे आहे ते आपलं 3.5 इंच राहणार आहे। पहा अशा पद्धतीने पूर्ण जी आहे ती आपली ब्लाऊजची कटिंग झालेली आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। बाय बाय।